राम राम मंडळी, कसे आहात सगळे? आता बोलत असाल ही कुठे चालली उंडगायला? तर मी चालली आहे लव यप्पा मूवी बघायला. माझा व्लॉग लेट झालाय. मूवी ऑलरेडी रिलीज झाली आहे फ्रायडेला. कोणी कोणी बघितली मला कमेंट करून सांगा. रात्रीचा शो आहे, मग मी म्हटलं चला मेट्रोने जावा. आणि मला माहिती आहे तुम्ही त्या मुलीकडे बघताय म्हणून मी दाखवलं ती मुलगी कशी दिसते. आता मी बघा, मला ना अशी सॅड रील बनवायला खूप आवडतात. अशी मी मेट्रोमध्ये बसली आणि सॅड आहे एक्सप्रेशन, पण नंतर बघा मी अचानक दात काढ. किती वेळ सॅड राहू यार भेंडी, काय नाही होत सॅड होऊन. किती वाईट वाटत असेल. आता तुम्ही बोलत असाल एकटीच चालली आहे मूवीला. हो, तर काय करणार, अडल्ट मूवी, त्याच्यामुळे ईश्वरीला नाही आणू शकत आणि ही जेनझी लोकांसाठी मूवी आहे. सो म्हटलं चला आज मूवीला जाऊया एकटा. आणि दुबई मॉलचं मला थिएटर पण बघायचं होतं, खूप काय ऐकलं होतं त्याच्याबद्दल. सो ही आहे दुबईची फ्रेम जी मी तुम्हाला दाखवली. आणि आता मी रात्रीची दुबई दाखवते. तर तुम्हाला दाखवते मी मेट्रोमधून रात्रीची दुबई कशी दिसते. छान शायनिंग मारते, चमकत असते. दुबईच एवढी शायनिंग मारते आणि त्यात मला थोडी तरी मी शायनिंग मारलीच पाहिजे ना. तुम्ही लोक यार प्रत्येक गोष्टीला मला नका असं करू. जर हे शहरच एवढं शायनिंग मारते तर मला पण थोडीफार मारलीच पाहिजे. सो कसं दिसतंय दुबई शहर मला सांगा कमेंट करून रात्रीचं. हे शहर मला दिवसाचं पण छान वाटतं, रात्रीचं पण छान वाटतं. खाली बघा सगळ्या लाईट्स बघा, रेड 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 रेड. हे सगळे ट्रॅफिकमध्ये अडकलेली लोक आहेत. आणि मी मस्तपैकी बघा, एक स्टेशन संपलं दुसरं स्टेशन, दुसरं संपलं तिसरं स्टेशन. विदिन 20-25 मिनिट्समध्ये मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. आणि हे मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं फ्युचर म्युझियम. हे असं दिसतं रात्रीचं, बाहेरून शायनिंग मारत असतं, हे पण चमकतच असतं. हे सगळे भेंडी शायनिंग मारतात, तर मी पण मारणार. चुपचाप बघायची माझी शायनिंग, समजलं ना? Dubai Mall. The next station is Burj Khalifa. अशा प्रकारे माझं दुबई मॉलचं मेट्रो स्टेशन आलेलं आहे. मी आता उतरली इकडून आणि इकडून दुबई मॉलला जायलाच मला अजून 10 मिनिटं लागणार आहे. त्यामुळे ना इथे एक मोठा टास्क. इथे हे बघा, खाली बघा, ट्रॅफिक बघा, नुसतं ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. म्हणून मी टॅक्सीने पण येत नाही. हे ऑफिस आवर्समध्ये ना चुकून पण टॅक्सीने जायचं नाही. तुमच्याकडे किती पण पैसे असतील ना तरी अजिबात जायचं नाही. हे पार्किंगला लावायला आहे. दुबई मॉलमध्ये पार्किंगसाठी पण एवढी झंझट आहे बाबा बाबा बाबा. पण ज्याला सवय नाही ना हे असे मेट्रोची वगैरे, त्यांचे लय हाल होतात. त्यांना तर मग ते टॅक्सीत बसून राहतील 2 तास, पिक्चरची स्टार्टिंग घालवतील, पण अजिबात ऐकणार नाही. सो इकडे नशीब मी जशी मॉलमध्ये आली, एंटर केलं तर तिकडेच त्यांनी लिहिलेलं रील सिनेमा या साईडला ॲरो केलेला, त्याच्यामुळे मला बरं पडलं. मग डायरेक्ट मी त्या डायरेक्शनला गेली. आता मध्ये मध्ये माझी नाटकी पण बघा थोडी. ते मारायला असतं, ते तुम्हाला माहिती आहे, शायनिंग तर आपल्याला मध्ये मध्ये मारावीच लागते, ती मी मारतच असते. आणि इकडे येतं हे ते एवढ्या वरती पण हे काय जबील टॅक्सी पिकअप, म्हणजे इथपर्यंत येणार आहे. आळशी लोकांना घ्यायला वरतीपर्यंत येणार ही टॅक्सी. ॲक्च्युली दुबई शहर आहे ना, इथे एवढ्या गोष्टी फ्लेक्झिबल आहेत ना, लोकांना आळशी करून टाकतं यार. आणि हे आर्ट म्युझियम जिथे मी लास्ट टाइम व्हिडिओ बनवलेला, ज्या लोकांनी बघितलं नसेल ना ते त्यांनी जरा ना हे दुबईचे व्हिडिओ बघत जावा. जेव्हा तुम्ही येता ना इकडे फिरायला आणि मला विचारत असता ना इथे अजून काय काय चांगल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या दाखवलेल्या आहेत मी, त्या बघत जावा. आणि आता फायनली मी बघा रील सिनेमा, लांब आहे थोडं, तुम्हाला दिसणार नाही, तिथपर्यंत पोचली आहे मी आता थिएटरच्या इकडे. आणि खाली बघा इथे दुबई मॉलमध्ये सांगाडा पण आलाय. तुम्ही कधी येणार आहे दुबई मॉल फिरायला बघा. आता इकडे डायनासोरचा सांगाडा पण आलाय. सो थिएटर तर बाहेरून खूप छान वाटतंय. मॉल तर एक नंबरच आहे हा. फक्त हिल्स घालून येऊ नका, आणि घातले तर कम्फर्टेबलवाले घाला, जेणेकरून तुमचे पाय नाही दुखणार. चालावं खूप लागतं. आता मी थिएटरच्या इकडे पोचते, तिकीट्स कलेक्ट करते, बघते. आता जरा थिएटर खूपच जरा जास्त शायनिंगवालं आहे. वाव, हा एरिया मला खूप आवडला. नेक्स्ट टाइम रीलसाठी हा एरिया मी पकडून ठेवणार आहे. बघू तो पण तर राहतोय की नाही. चायनीज न्यू इयरसाठी हा सेक्शन त्यांनी मस्त सजवलेला आहे. चिंकी लोकांचं न्यू इयर आहे म्हणून. इकडे सगळे इन्फ्लुएन्सर आलेले आहेत वाटतं. सगळेजण खाली फोटो व्हिडिओ शूट करतायत. आणि आता मी तिकडून काउंटरवरून घेते तिकीट माझं, वरती जाते. एकटी होती पण लकीली मला एक इन्फ्लुएन्सर भेटली जी गेल्या वेळी पण होती, एका मूवी होता तेव्हा माझ्याबरोबर. सो ती आणि तिचे हस्बंड आलेले, तर मी इकडे एकटी आलेली, तिच्या बाजूला सीट मोकळी होती. माझं पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घेतलं. ऑफकोर्स यार, ते तर कॉम्प्लिमेंटरी पाहिजेच, नाही तर पिक्चर कसा बघणार मी. आता ही आम्हाला थोडं एक सांगते, आला तुम्ही धन्यवाद, असं तसं. आणि ते आपलं नॉर्मल सांगते कोणाकोणाला टॅग करायचं, ते सगळं आम्ही ऐकतोय. आणि आता आम्ही पिक्चर बघायला चालू करणार आहे. तर थोडेसे मी पिक्चरचे सीन घेतले, जे पिक्चरचे सीन मला आवडले ते थोडे तुम्हाला घेतले. त्याच्यानंतर मूवीचा रिव्ह्यू दिलाय मी. सो बघा सगळं, ठीक आहे.
आणि ज्यांनी पिक्चर बघितला नसेल त्यांनी कृपया करून हा पिक्चर बघा, म्हणजे कळेल तुम्हाला की तुमची काय अवस्था होईल हा पिक्चर बघताना. ज्यांची लग्न नाही झालीत त्यांनी तर नक्कीच हा पिक्चर बघा, म्हणजे त्यांना पण कळेल की लग्नाच्या आधी काय काय चेकिंग केली पाहिजे. मी जे व्हिडिओमध्ये सांगते ना ते सगळं ऑलरेडी या पिक्चरमध्ये आलंय. मला तर कधी कधी वाटतं यांनी माझे व्हिडिओ बघून हा पिक्चर तर नाही काढलाय ना. या पिक्चरमध्ये बरंच काय काय माझ्या व्हिडिओमधल्या पण गोष्टी असतील. आता तुम्ही बोलाल हे पण घरात आग लावतात आणि भांडणं लावतात आहे ना, तुम्हाला तर दुसरं काही येतच नाही. तुम्हाला चांगलं सांगितलं, खरं सांगितलं की मिरच्या लागतातच ना. तर हा पिक्चर त्याच्यासाठीच आहे, तो बघा तुम्ही. आणि ज्यांची लग्न व्हायची बाकी आहेत, हा खरंच चांगला पिक्चर आहे तुमच्यासाठी, ही चांगली टेस्ट आहे. पापा को क्या बोलूंगी? Amazing, super. What was your favorite scene so far? That's the WhatsApp. The WhatsApp. Yeah, that is actually the reality of, girls have so many DMs. So I like it, that's reality. And for Gen Zs, I tell you, come and watch this movie, super. सो मूवी संपला. मूवी खूप मस्त आहे आणि जे मुली फेस करतात ना DM-मध्ये ते सगळे ह्या मूवीमध्ये दाखवले. आता रात्रीचे वाजलेत 11, मी निघते दुबई मॉलमधून आणि आता मी बघतोय तर दुबई मॉल अजून पण खाली होत नाही. रात्रीचे 11 वाजलेत तरी या मॉलमधून तर मला वाटतं हाकलवावं लागत असेल लोकांना. तर दुबई मॉलमधलं तुम्ही बाथरूम बघा, काय हे बाथरूम आणि काय त्याचं इंटिरियर. सगळे बोलतात ना दुबई मॉल एवढा महाग, काय ह्याचा खर्चच बघा ना. हे असं एवढं सुंदर एवढं कोणाचं तरी बेडरूम असतं यार, हे बाथरूम आहे काय, म्हणजे याचं खतरनाकच काम आहे. हे अशा सगळ्या गोष्टी दुबईला असतात ना, महाग आणि अशा इंटिरियर. आणि इथे तर लोक फोटो सेशन करतील. आणि अजून एक मस्त रेस्टॉरंट आहे, तिकडचं बाथरूम तर ह्याच्यापेक्षा खतरनाक आहे. तर तुम्हाला नक्की मी त्या रेस्टॉरंटमध्ये मी गेली तर नक्की त्या रेस्टॉरंटमधलं बाथरूम मी शूट करेल. सो आता 11 वाजल्यात आणि एवढी गर्दी आहे मेट्रो स्टेशनला. पण मला ना ही सगळी गर्दी खूप आवडते, कारण की मी मुंबईत राहिली आहे, मुंबईमध्ये ट्रेनने प्रवास केला आहे, जॉब केला आहे, त्याच्यामुळे मला गर्दीची सवय आहे आणि मला असं माणसात आवडतं खूप. दुबईला कन्व्हिनियंट आहे, बस आहे, मेट्रो आहे, त्याच्यामुळे असं फिरायला बाहेर मला खूप आवडतं. त्यामुळे मला बरं पडतं. रात्रीचं 1-1 वाजेपर्यंत मेट्रो असते, सो टेन्शन नाही आहे काय. बरेच लोक मला बोलतात तर तू एकटी कशी फिरते, पण काय नाही यार, मजा येते. केवढी लोक आहेत बघा बाहेर, असं वाटणारच नाही तुम्हाला रात्रीचे असता 11:30 वाजलेत आणि मी एकटी आहे. सो तुम्ही पण असं एन्जॉय करा. जे लोक मुंबईत राहू शकतात ना ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कितीही वाजता कधीही फिरू शकतात आणि एन्जॉय करू शकतात. सो दुबईला तर मी जास्त फिरते. अबुधाबी ॲक्च्युली एकदम शांत आहे आणि तिकडे एवढी फ्रिक्वेन्सी नाही आहे, बस पण खूप टाईम नंतर येते, मेट्रो नाही आहे, त्याच्यामुळे बाहेर असं फिरायचं म्हटलं ना तर बोर होतं, कारण बसच्या टायमिंगमध्येच खूप वेळ निघून जातो आणि एन्जॉय करायला मिळत नाही. सो आता दुबईला आली आहे तर मी अशी फिरून घेते मस्त, कारण इकडे 3-3 मिनिटाला एक मेट्रो येते. सो असा माझा आजचा दिवस गेला. कसा वाटला ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. खरंच